मित्रांनो, आज आपण जातोय अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर पाहण्यासाठी। जवळपास 1000 वर्षापूर्वींचं हे शिवमंदिर आज आपण पाहणार आहोत आणि संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत। मी जितेंद्र पनाडे, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। आणि मित्रांनो, आज मी आलोय प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ येथे। जवळपास तुम्ही माझ्या मागे बघू शकता 1000 वर्षापूर्वींचं हे शिवमंदिर आहे आणि आज आपण हे शिवमंदिर आपल्या ब्लॉग मध्ये पूर्णपणे बघणार आहोत। आणि ब्लॉग कुठेही न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा, पूर्ण इतिहास सांगायचा नक्की प्रयत्न करतो। तर मंडळी, कल्याण स्टेशनला उतरल्यावर अंबरनाथला जाण्यासाठी आम्ही कर्जत ट्रेन पकडली आणि ट्रेनचा प्रवास करत अंबरनाथ स्टेशनला उतरल्यावर आपण बघू शकता आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मारक बघायला भेटतं। आणि महाराजांचं दर्शन घेऊन आता आम्ही निघतोय प्राचीन शिवमंदिराकडे। हे शिवमंदिर कल्याणपासून फक्त 8 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे आणि पुण्याकडून येण्यासाठी आपल्याला कर्जतपासून 44 किलोमीटर इतकं अंतर आहे। आणि तुम्ही बघू शकता संध्याकाळचं प्रसन्न वातावरण आणि एकदम निसर्गरम्य अशा वातावरणात प्रवास करत करत आम्ही निघालोय प्राचीन शिवमंदिराकडे। आणि मित्रांनो, हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार, ज्याच्यावर लिहिलेलं आहे प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ। आणि मित्रांनो, आता आम्ही मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत। हे तुम्ही बघू शकता पुढे प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ आणि बाजूने जी नदी वाहते त्या नदीचं नाव आहे वाळधुणी नदी। आता जरी तिला पाणी नसलं पण पावसाळ्यामध्ये प्रचंड वेगाने वाहत असते। मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला वाळधुणी नदीच्या ब्रिजवरून पुढे जावं लागतं। आणि मंदिराच्या बाजूला छोटी छोटी दुकानं आहेत, त्यात आपल्याला पूजेचं साहित्य, मूर्ती आणि काही साहित्य मिळतं। आणि मंडळी, हे आहे अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिर, जवळपास 1000 वर्षापूर्वीचं शिवमंदिर। त्याचं दुसरं नाव अमरेश्वर सुद्धा आहे। मित्रांनो, आज आहे सोमवार, त्यामुळे इथे आपल्याला भरपूर भाविक भक्तांची गर्दी बघायला मिळते। मंदिराची रचना बघून मन अगदी प्रसन्न आणि सुन्न झालंय, कारण तुम्ही बघू शकता हे मंदिर पूर्णपणे दगडात कोरलेलं आहे आणि विविध देवतांच्या मूर्त्या त्यावर कोरलेल्या दिसत आहेत। मंदिराला 3 मुख्य प्रवेशद्वार आहेत। आणि मित्रांनो, पांडवकालीन ऐतिहासिक वास्तूचा हा ठेवा आपल्याला अंबरनाथ येथे बघायला भेटत आहे। पूर्वी या ठिकाणाचं नाव अमरनाथ असं होतं, पण कालांतराने अंबरनाथ असं झालं। आणि मित्रांनो, आता आपण ह्या मंदिराचा पूर्ण इतिहास जाणून घेऊयात। मंडळी, आपल्या देशात खूप प्राचीन मंदिरं आहेत आणि परकीय आक्रमणांनी खूप साऱ्या मंदिरांची नासधूस सुद्धा केली आहे, पण तरीही काही मंदिरं आजही अगदी सुस्थितीत डौलाने अशी आपल्याला उभी दिसत आहेत। त्यापैकी हे मंदिर सुद्धा एक आहे। मित्रांनो, अंबरनाथ येथील हे मंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा एक अद्भुत नमुना आणि सांस्कृतिक वास्तू म्हणून युनेस्कोने जगभरातील ज्या 218 कलासंपन्न वास्तू जाहीर केल्या, त्यात हे शिवमंदिर सुद्धा आहे। तर मंडळी, ह्या मंदिराचा इतिहास असा की शिलाहार वंशातील राजा चित्तराज यांच्या काळात या मंदिराची बांधणीला सुरुवात झाली आणि त्यांचे धाकटे भाऊ मामवानी यांच्या कारकिर्दीत इसवी सन 1060 मध्ये ह्या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं। आणि ह्या ठिकाणाचं पूर्वीचं नाव अमरनाथ असं होतं आणि कालांतराने अंबरनाथ असं झालं। तसेच काही अभ्यासकांच्या मते पांडवांनी त्यांच्या वनवासातील जास्तीत जास्त काळ येथेच घालवला आणि मोठ्या अशा दगडांमध्ये त्यांनी एका रात्रीमध्ये हे मंदिर बांधलं अशी आख्यायिका आहे। मित्रांनो, हे मंदिर शिल्पजडित आहे। अंतराळ, सभामंडप, मंडपातील स्तंभ यावर विविध देवदेवतांची शिल्प साकारलेली दिसतात। आणि ह्या मंदिरावर मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथील शैलींचा प्रभाव पडलेला आहे असं सांगितलं जातं। आणि हे मंदिर हेमाडपंथी आहे असं सुद्धा सांगितलं जातं। परंतु काही अभ्यासकांच्या मते हे शिवमंदिर जमिनीवर दगडावर दगड रचून आणि हे एक भूमिज मंदिर आहे, ज्याचं द्राविडीकरण केलं गेलं आहे असं ते मत मांडतात।
आणि ह्या मंदिराभोवती असलेली भिंत आणि समोर असलेले नंदी मंडप कालाच्या ओघात नष्ट जरी झाले असले तरी मूळ मंदिर अजूनही टिकून असल्याचं अजूनही दिसत आहे। मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजावर गणेश पट्टीवर शिव, सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या आहेत आणि मंदिरावर गरुडासन विष्णू, मंदिराची निर्मिती करणारा स्थापती, कपाळधारी शिव आणि विवाहपूर्वीची पार्वती आणि शिव पार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती चामुंडा, नटराज, कालिका माता, महिषासूर मर्दिनी, गणेश नृत्य मूर्ती आणि नृसिंह अवताराची मूर्ती व गजासूर वधाची शिवमूर्ती अत्यंत कुशलतेने कोरलेली आहे। आणि आता आपण जात आहोत महादेवाचं दर्शन घेण्यासाठी। मंदिरात येण्यासाठी 3 प्रवेशद्वार आहेत आणि आतमध्ये आल्यावर कुठल्याही प्रकारची फोटोग्राफी अलाव नाहीये, म्हणून मंदिराचे काही नियम आहेत त्यांचा उल्लंघन करू नये म्हणून आपण आतमध्ये फोटोग्राफी करत नाहीयेत। आणि आज सोमवार असल्यामुळे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांची रांगच रांग आपल्याला दिसत आहे। मंडळी, बाहेरून जितकं सुबक आणि रेखीव काम आपण बघितलं तितकंच आतून सुद्धा रेखीव काम आपल्याला या मंदिराचं बघायला भेटतं। आणि मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाजूला एक प्राचीन शिवलिंग आहे आणि सगळेजण त्याचं सुद्धा दर्शन घेतात आणि बाजूलाच गणपतीची मूर्ती सुद्धा आहे। आणि इकडे आल्यावर आपल्याला एक कुंड पाहायला मिळतं, त्यामध्ये खूप सारे कासव सुद्धा आहेत। खूपच छान असा या मंदिराचा परिसर आहे आणि खूपच सुंदर असं हे पांडवकालीन मंदिर सुद्धा। मित्रांनो, महाराष्ट्र म्हणजेच निसर्ग सौंदर्याने नटलेला प्रदेश आणि आपल्या या महाराष्ट्रात ऐतिहासिकतेचा ठेवा भरभरून आहे। त्यात आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले, घाटवाटा, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि प्राचीन मंदिरं सुद्धा। आणि आपण सर्वांनी आपला इतिहास विसरता कामा नये, म्हणून सर्वांनी ऐतिहासिक वास्तू जपायला हव्यात। आणि हो मंडळी, जर कधी अंबरनाथला आले तर या शिवमंदिराला भेट नक्की द्या। तर मंडळी, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला 11व्या शतकातील हे महादेवाचं मंदिर दाखवायचा छान प्रकारे प्रयत्न केला। तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपण टाकत असतो।